नमस्कार मित्रांनो, आमचे जे आधीचे गेस्ट अभिषेक होते त्यांचा पॉडकास्ट शूट झालेला आहे. आता आमच्या ह्याच्यात नवीन क्रिकेट प्रेमी आले आहेत. त्यांचं नाव अंकुश कदम आहे आणि त्यांना खूप क्रिकेट आवडतो. तर आपण त्यांना आज विचारू की पाकिस्तान आणि इंडियाचं मत कसं होतं, काय नाही, त्यांना काय वाटलं. तर मिळूयात आमच्या नवीन गेस्टला. अंकुश कदम, हे आमची बॅग सर हे आजचं आपण- क्रिकेटचं. कुठे? गोखले? तर हा, सर पहिले तर तुमचं इंट्रोडक्शन आम्ही देऊन टाकलेलं आहे. आमच्या फुकटचा सल्ला आमचा ग्रुप आहे. ओके. तर तुम्ही त्याला एकदा नमस्कार करा. नमस्कार हात बाहेर काढून केलं तरी चालेल, पण ठीक आहे काही विषय नाही. नमस्कार. नमस्कार, चालेल. तर अंकुश सर, तुम्हाला आजच्या मॅच बद्दल कसं वाटलं? स्टार्टिंग पासून काय वाटलं, काय नाही, ते थोडंसं आमच्या ऑडियन्सला एक्सप्लेन करून सांग. मला फार छान वाटलं आजची मॅच. खूप छान आवडली. भारत पाकिस्तान म्हणले ना आपली फेवरेट. रोज जरी मॅच झाली तरी आपल्याला आवडेल. आणि आजचं कसं होता, पाऊस फार चालू होता आणि मॅच होती. कांदा भजे खात खात मॅच बघितली आणि पाकिस्तानने वेल फाईट दिली इंडियासोबत. आणि नंतर जे शेवटी दुबे, सॅमसन हा बरोबर. हा, या 2-4 प्लेयरने जे रन काढले आणि शेवटी जे आपले विनर भाऊ रिंकू रिंकू राजगुरू का? नाही रिंकू सिंग. हा, रिंकू सिंग आपले मॅचचे विनर. त्यांनी फार शेवटचा चौका मारून मॅच विन केली. चहा पाचल थोडा कप तुमच्या बाजूला घ्या. ओके, सॉरी. अशा प्रकारे मी आजचा मॅच एन्जॉय केला. मी तर म्हणतो रोज मॅच व्हावी, पाकिस्तान रोज हरावा अशी मी दुआ करतो. लाईलला तसं नको म्हणू, आता कॉन्फिडन्स वडी नाही तर पाकिस्तानचाच का तू? नाही ऑलरेडी काय नाही, बरं आहे अजून. तुमचं सांगा. आमचं पण बरं आहे. पण तुम्हाला कसं वाटलं जेव्हा आपल्याला 12 बॉल मध्ये 17 रनांचं टार्गेट होतं, तेव्हा तुम्हाला अशी मनात भीती वाटली की भाई आपण हारू शकतो? हो, मला फार भीती वाटत होती. भीती वाटता मला नंतर पण असं एक कुठतरी असा थोडस नाही का मनात थोडस एक पाली फुटावी तशी तसं नका करू तुम्ही. विनिंगची पाली फुटली माझ्या हार्ट मध्ये. असं थोडंफार वाटलं की कुठेतरी इंडिया जिंकेल. पण माझा फार विश्वास होता पाकिस्तान 100% हरणार. त्याच्यामुळं ऑफकोर्स आम्ही ऑलवेज सपोर्ट टू इंडिया. ओके. पण तुम्ही त्या टाइमला फेस कसं केलं? 12 बॉल मध्ये 17 रन, असं तुम्हाला असं थोडंफार तरी? नाही, मी फेस केलंच नाही. मग काय केलं? मी फेस केलं नाही. ते आपले जे टीम मेंबर होते ते केले होते, ते फेस करत होते. नाही, पण मी फक्त कॅमेऱ्यासमोर पाहत होतो, मॅच पाहत होतो. मोबाईलवर मॅच पाहत होतो. फेस करण्याची गोष्ट आपल्याच नाही. आपल्या हातात काही होऊ शकत नाही, आपण इथून काही करू शकत नाही. आणि ते त्यांचं पाहतात. आपल्याला माहित आहे ते वेल प्लेअर आहेत, ते मस्त खेळते. नाही, पण ते आपण घरात बसायला की जज करतो ना, की त्यांना तसा बॉल टाकायला पाहिजे, यांना असं करायला पाहिजे, त्यांना तसं करायला पाहिजे. शक्यच नाही. आपण किती जज केलं तर काय फरक पडणार आहे? ते आपल्याला माहित आहे, पण आपण तरी करतो. नाही, हे चुकीचं आहे. काय जज करणं? घरी बसून जज करणं चुकीचं आहे ना. बरं, ठीक आहे. तुमचा आवडतीचा प्लेअर कोणता आहे असा? माझा आवडतीचा प्लेअर बघा लक्ष्मण होता बॉलर. खूप दिवस झाले त्याला. बालाजी. हा, बालाजी प्लेअर फार आवडीचा होता माझ्या. त्याच्यानंतर मला प्लेअर आवडलाच नाही. बालाजी कोण होता? बॉलर होता. मला वाटलं तुम्हाला माहित असेल. तुम्ही आता क्रिकेटवर फार अनुभवी माणसं तुम्ही, मला वाटलं असेल तुम्हाला माहित. तो बालाजी होता. आणि मी जेव्हा 4थीला क्लासमध्ये शिकत होतो त्या टायमाला मी बॉलिंग सुद्धा करत होतो. येस, त्या टायमाला बॉलिंग सुद्धा करत होतो. तुम्ही? हो, मीच नाही. 4थीला मग काय बालाजी करणार होता काय? त्यांचं नाव होतं, मला असं वाटतं त्यांची हिस्ट्री सांगायला तुम्ही, पण ठीक आहे तुमची नाही, हिस्ट्री. सो यू विल स्टार्ट युअर हिस्ट्री. ते जेव्हा मॅच मध्ये होता त्या टायमाला मी बॉलिंग करत गेलो 4थीला. त्याचा म्हणजे बालाजीची बॉलिंग पाहून मी अनुकरण करत होतो आणि मला ते बालाजी फार आवडत गेला. बालाजीची बॉलिंग तर त्याचं अनुकरण करत होतो मी. गावातली प्लेअर सुद्धा मला
काय बालाजी तर चहामध्ये नाही कॉफी आहे, कपामध्ये कॉफी आहे. ओके ओके, कॉफी तर कॉफी. तर बालाजीचा फार मोठा फॅन होतो मी आणि बालाजीचं अनुकरण करू 4थीत असताना. चौथीत असतं. हा, त्या टायमाला मला नेमकं क्रिकेट वगैरे कळत गेलं, थोडंसं कप काय बाजूला गेलं. सॉरी. अहो, तर असं असं माहित- ऐका ना. तर आम्ही त्या टायमाला क्रिकेट वगैरे खेळत असो, तर बालाजीचं अनुकरण करो. आणि जे माझ्यासोबतचे सवंगडी होते, माझे मित्र कंपनी, हो. त्यांच्यासोबत आमची रोज टफ फाईट होईल. तर मी टाकते वेळेस बॉलिंग बालाजी सारखे टाकतो आणि खेळते वेळेस बॅटिंग विराट कोहली. सचिन. त्या टायमाला विराट कोहली नव्हता ना, अच्छा. नाही ते विराट कोहलीच आवडला असता. पण सचिन. सचिन. तर मी काय करतो, हाईट न मी छोटा होतो ना. केस करले होते तुमचे. नाही सचिन सुद्धा छोटाच होता ना, म्हणून मी छोटा. तर जसं की तुम्ही म्हणले, तुम्हाला विराट कोहली तेव्हा नव्हता आवडत नव्हता, सचिन तेंडुलकर आवडायचा. सचिन तेंडुलकर आवडण्याच्या मागचं कारण काय होतं? तो लहान होता, क्रिकेट चांगला खेळत गेला. अशी कोण नाही अशा प्रकारे ते आवडत गेला. आणि आजची मॅच खूप टफ झाली, चांगली वाटली. तर इंडिया जिंकला, फार आनंद झाला मला. ओके. कसं वाटलं तुम्हाला झाला की नाही आनंद? खूप जास्त. आम्ही फटाके फोडले बाय. फटाके फोडले दिवाळीच्या आधीच. भारत जिंकला ना. आम्ही फक्त दिवाळीला फोडत असतो. आमच्याकडे भारत जिंकल्यावर फोडतात. बरं, मग तुम्हाला कसं वाटलं आमच्या ग्रुपवरती, आमच्या जे ग्रुप आहे फुकटचा सल्ला देऊन कसं वाटलं तुम्हाला? आमचं स्टेज वगैरे, आमची ऑडियन्स वगैरे, हा. एक सोफ्यावर आहे, एक वरी आहे, एक पकडून आहे तर कॅमेरा. कसं सांगायचं तात्पर्य असं की या फुकटचे सल्ले, मला फुकटचे सल्ले द्यायला फार आवडतं. आम्हाला पण नाही आवडत. तर त्याच्यामुळं मी असं ऑडियन्सला सांगू इच्छितो की फुकटच्या सल्ल्या देणाऱ्याला आणि ते चॅनल शूट करणाऱ्याला किंवा चॅनलवाल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि त्यानंतर हे काय गळ्यात खिचखिच करत असेल तर विक्स गोळी खाऊन फुकटचे सल्ले देत जा. आणि काहीच नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आमचा पॉडकास्ट इथं बंद झाला, संपलेला आहे. आजचे आमचे गेस्ट होते अंकुश कदम. नमस्कार. श्री हे खूप मोठे सायंटिस्ट, नमस्कार. हां, खूप मोठे इंजिनियर. आणखीन यांनी खूप साऱ्या गोष्टी डिझाईन केलेल्या आहेत. आता सध्या हे स्वतःची लाईफ डिझाईन करतात. आणि तुम्ही हे डायलॉग हे वाचा, सक्सेस इट्स ऑलवेज अबाउट ग्रेटनेस, इट्स अबाउट कन्सल्टन्सी, हार्ड वर्क लेट्स टू सक्सेस, ग्रेटनेस विल कम. याचं तुम्हाला मी उद्याच्या शूटमध्ये सांगेल की याचा अर्थ काय होता. आधी आम्हाला मोबाईल लागेल. तर गुड नाईट. आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जेवढं तुमच्या फॅमिलीशी सर्वांशी शेअर करा. गुड नाईट.